कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात छावा क्रांतीवीर सेना आक्रमक झाली आहे। मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं जात आहे। कांदा आणि दूध दरवाढीबाबत तात्काळ निर्णय घेऊन विधानसभेत हमीभाव जाहीर करावा यासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे। आपण पाहू शकता नाशिक मधील अनेक जे शेतकरी आहेत ते आता सिद्धगड हे म्हणजे दत्तामा भरणे यांच्या जे निवासस्थान आहे तिकडे आलेले आहेत आणि कांद्याला हमीभाव मिळाला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे आणि त्यांच्या हातात कांदे असल्याचं पाहायला मिळतात। आपण पाहिलं की अनेक लोक इथे असल्याचं पाहायला मिळतात। दादा काय सांगाल, कुठून आलात? आज आम्ही कांद्याचे भाव अत्यंत कमी झालेले, त्यामुळे आज आम्ही माननीय कृषी मंत्र्यांच्या बंगल्यासमोर आले। कारण कांदा हा अवघ्या 1000 रुपयाच्या आत आलाय। कांद्याला प्रति किलोला 25 रुपये खर्च येतोय, तर आम्ही 1000 रुपयाच्या आत कांदा आला तर माननीय कृषी मंत्र्यांनी याकडे लक्ष स्वतःहून घातलं पाहिजे आणि आमच्या माननीय मुख्यमंत्र्यांशी बैठक घालून दिली पाहिजे, तरच तोडगा निघाल। पाहिलं की मोठ्या प्रमाणात तुम्ही लोक इथे कांदे घेऊन आलात, तर मागणी काय तुम्ही अनेकदा तुम्ही येऊन भावांतर योजना लागू झाली पाहिजे कांद्यासाठी आणि मका ही MSP नुसार जी खरेदी केली जाते 2400 रुपयानुसार म्हणजे 2400 रुपये हा प्रति क्विंटलला खर्च भेटतोय, तर ओपन पद्धतीमध्ये ती मार्केटमध्ये खरेदी केली पाहिजे। कारण ते MSP नुसार जो खरेदी केला जातो तो काही मुबलक शेतकऱ्यांचा उतारे देऊन नावं देऊन खरेदी केला जातो, तो त्याच्यात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होतोय। आमचा पीक विमा सुद्धा मिळाला पाहिजे 2025चा। आपण जर पाहिलं तर अनेक जे शेतकरी आहेत ते आता इथे दत्तमामांच्या घराबाहेर इथे आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील करत असताना हे जे शेतकरी आहेत ते कांद्याला हमी भाव आपण अनेक काही शेतकरी आहेत। सर काय सांगाल, तुम्ही इथे आंदोलनाला गेले जमिनीचे पैसे मिळाले नाहीत अनेक। कांदा आमच्या भागाकडे नाही पण नाशिक भागाला आहे। आपण जर पाहिलं तर आता मोठ्या प्रमाणात हे जे शेतकरी आहेत ते इथे कांद्या संदर्भात आलेले आहेत। आमच्या कांद्याला हमीभाव द्या असं देखील शेतकरी म्हणतात। आपल्यासोबत जे स्वतः नेतृत्व करत आहेत ते गायकर सर आहेत। सर काय सांगाल, मोठ्या प्रमाणात तुम्ही इथे आलात? या ठिकाणी राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे हे मस्तवाल झालेले आहेत। त्यांना शेतकऱ्यांचं काही पडलेलं नाही आणि शेतकऱ्यांना त्यांना आम्ही मागच्या 3 महिन्यापूर्वी निवेदन दिलं होतं की तुम्ही शेतकऱ्याच्या बांधावर जा, परंतु हे कृषी मंत्री कुठेही जात नाही। हे फक्त इंदापूर आणि मुंबई या 2 ठिकाणचे कृषी मंत्री आहेत, हे राज्याचे मुख्य कृषी मंत्री नाहीये। म्हणून यांनी राजीनामा देऊन शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळू नये, राजीनामा देऊन यांनी पदमुक्त व्हावं आणि कार्यक्षम असा कृषी मंत्री राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या राज्याला द्यावा, ही मागणी करण्यासाठी आम्ही आलोय। अहो कांदा 1 रुपया किलो सुद्धा विकला जात नाहीये। त्या कांद्याची परिस्थिती काय, आमचा शेतकरी रडतोय, आत्महत्या करतोय आणि आमचे कृषी मंत्री मुंबईच्या चौपाटीवर सकाळी गिरट्या मारताय, स्वतःच्या शरीराला बघताय। अरे आमचा शेतकरी काबड कष्ट करतो सकाळी 6 वाजता आणि तुम्ही मुंबईच्या चौपाटीवर फिरतात। कृषी मंत्री महोदय, अधिवेशन चालू आहे, तुम्ही या ठिकाणी कांद्याला हमीभाव मिळाला पाहिजे। ज्या पद्धतीने सोयाबीनची खरेदी होती, मकाची खरेदी होती, त्याच पद्धतीने कांद्याची खरेदी केली गेली पाहिजे। आपण जर पाहिलं तर अनेक जे शेतकरी आहेत ते आता कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांच्या घराबाहेर आहेत आणि ते आता कांद्याला हमीभाव मिळाला पाहिजे अशी मागणी देखील करतायत।